नमस्कार मंडळी, मराठी किचन कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आपले खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण मसाला व्हेज पुलाव कसा बनवायचा ते पाहणार आहोत। पार्टी असो किंवा मग पाहुणे येणार असो, अगदी साधी सोपी रेसिपी आहे। तर चला रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी 1 वाटी तांदूळ भिजत घातलेला आहे। हा बासमती तांदूळ आहे। आपण याला 10 ते 15 मिनिटांसाठी भिजत ठेवणार आहोत। आता इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालायचं आहे। तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकतात, कमी जास्त। जिरे मोहरी घालायची आहे। जिरे मोहरी छान अशी तडतडली की त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट घालायची आहे। अद्रक लसूण छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे। अद्रक लसूण चांगलं असं परतलं की यामध्ये आपण काही खडे मसाले घालणार आहोत। तर इथे मी तेजपत्ता घातलेला आहे आणि काही खडे मसाले घातलेले आहेत। तर खड्या मसाल्यांचं प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे कमी जास्त करू शकतात किंवा काही आवडत नसेल तर स्किप पण करू शकता। आणि आता इथे कांदा घातलेला आहे। कांद्याला छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि लगेच टोमॅटो घालायचा आहे। टोमॅटो मी थोडं इथे जाडच कट केलेला आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे बारीक चॉप करून पण टाकू शकतात। तर आता इथे मी शिमला मिर्च घेतलेली आहे, गाजर, फ्लावर, बीन्स, बटाटा, ह्या सर्व भाज्या आपल्याला चांगल्या अशा परतून घ्यायच्या आहेत। तर याच्यामध्ये भाज्यांचं प्रमाण सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकतात किंवा एखादी भाजी नसेल तर ती स्किप पण करू शकतात, तरी देखील चालेल। आता ह्या सर्व भाज्या आपल्याला चांगल्या अशा परतून घ्यायच्या आहेत। तर भाज्या चांगल्या परतण्यासाठी इथे मी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे। मिठामुळे भाज्या लवकर अशा परतल्या जातात, त्यामुळे मीठ नक्की घाला। आता याला आपण 2 ते 3 मिनिटं तेलामध्ये चांगलं असं परतून घ्यायचं आहे आणि आपल्याला इथे 2 ते 3 मिनिटांसाठी ह्या भाज्या झाकून ठेवायच्या आहेत। तर भाज्या आपल्याला जास्त अशा गाळ नाही करायच्या आहेत, 70 ते 80% शिजवायच्या आहेत, कारण ह्यानंतर पण शिजल्या जातात तांदळासोबत, त्यामुळे जास्त याला गाळ नाही करायचं आहे। तर आता आपण एकदा याला चांगलं असं मिक्स करून घेणार आहोत आणि यामध्ये काही मसाले घालायचे आहेत। हळद घातलेली आहे, लाल तिखट घातलेला आहे आणि गरम मसाला घातलेला आहे। तर तुमच्याकडे साठवणीतला कुठलाही जर मसाला असेल तरी देखील चालेल, किंवा व्हेज पुलावचा मसाला मिळतो तो घाला, किंवा मग बिर्याणी मसाला घातला तर तरी देखील चालेल। तर हे सर्व मसाले घातल्यानंतर आपल्याला इथे 2 ते 3 मिनिटं चांगलं असं परतून घ्यायचं आहे आणि आता आपण हे तांदूळ याच्यामध्ये ॲड करणार आहोत। तर तांदूळ 2 ते 3 पाण्याने चांगले असे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, कारण त्याच्यामध्ये तांदळामध्ये स्टार्चचं प्रमाण हे जास्त असतं। जर ते त्याच्यामध्ये राहिलं तर भात चिकट होतो, त्यामुळे 2 ते 3 पाण्याने तांदूळ चांगले स्वच्छ धुवायचे आणि मग ते घालायचे। आता हे पहा, मी इथे चांगलं असं तांदळाला परतून घेतलेलं आहे। तांदूळ चांगले परतल्या गेले की त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घाला। कोथिंबीर घातल्यानंतर पण आपण याला एकदा चांगलं असं मिक्स करून घेणार आहोत। 2 ते 3 मिनिटं कमी गॅसवरती तांदूळ चांगले परतून घ्यायचे। तांदूळ चांगले परतल्यामुळे पुलावला खूप छान अशी टेस्ट येते। तर आता यामध्ये आपण गरम पाणी घालणार आहोत। तर तांदळामध्ये गरम किंवा मग कोमट पाण्याचाच वापर करायचा। तर पाण्याचं प्रमाण असं आहे की 1 वाटी जर तांदूळ घेतला तर त्याच्यासाठी आपल्याला 2 वाटी पाणी घालायचं आहे, आणि हेच जर तुम्ही कुकरमध्ये करत असाल तर त्याच्यासाठी 1 वाटी तांदूळ घेतले असतील तर त्याला 1.5 वाटी असं प्रमाण घालायचं आहे। यामुळे आपला भात किंवा पुलाव, खिचडी ही खूप छान मोकळी होते, गिजगिज होत नाही। या पद्धतीने पाण्याचं प्रमाण घालायचं आहे। तर आता इथे मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे। आधी पण घातलं होतं थोडंसं भाज्यांसाठी आणि आत्ता पण घालत आहे, त्यामुळे मीठ घालताना आकारानेच घाला। आता हे सर्व मिक्स केल्यानंतर आपण याला 2 ते 3 मिनिटं झाकून ठेवायचं आहे आणि मध्ये मध्ये एकदा दोनदा चेक करायचं आहे की आपला तांदूळ कितपर्यंत शिजला आहे ते। आता एकदा याला परत मिक्स केलं आहे, अजून पाणी आहे, अजून आपण याला 5 मिनिटं कमी गॅसवरती झाकून ठेवायचं आहे। तर हे पहा, मस्त आपला व्हेज पुलाव तयार झालेला आहे। तुम्ही पाहू शकता, एकदम मस्त चमचमीत आणि मोकळा पण होतो हा भात किंवा हा व्हेज पुलाव, खूप लवकर होतो।
हे पहा, मस्त आपला व्हेज पुलाव तयार झालेला आहे. तर आपण हा व्हेज पुलाव सणासुदीला किंवा मग पार्टीसाठी किंवा अचानक पाहुणे आले तर अशा वेळेला झटपट ही रेसिपी करू शकतो. तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.